तुम्ही किती वेळा नकारात्मक विचारांमध्ये अडकता? शिवाजी महाराजांनी आणि रामायणातील रामाने दाखवले आहे की नकारात्मकता स्वीकारली की ती आपल्याला नियंत्रित करते, परंतु दूर केली की शक्ती वाढवते. 1660चा काल. शिवाजी महाराज आपल्या सेनेसह एका मोठ्या किल्ल्याच्या मोहिमेसाठी तयारी करत होते. सैनिक म्हणाले, राजे, शत्रू प्रचंड आहे, आपण कदाचित फसू. अशा नकारात्मक विचारांनी सैनिकांची मनःशांती धूसर झाली होती आणि शिवाजी महाराज शांत राहिले, मन पूर्ण सकारात्मक ठेवलं आणि सांगितलं, नकारात्मकतेत अडकणं सोपं आहे, पण ती स्वीकारल्यास ती आपल्याला नियंत्रित करते. रामायणात लक्ष्मण आणि राम हे रावणाच्या दुष्ट विचारांमध्ये फसले नाहीत. ते नकारात्मकतेपासून दूर राहिले. त्यांचं मन शांत, बुद्धी स्पष्ट आणि प्रत्येक निर्णय सज्ज होता. शिवाजी महाराजांनीही हेच दाखवले. नकारात्मकतेपासून दूर राहून रणनीती स्पष्ट ठेवली, सैनिकांचा आत्मविश्वास वाढवला. म्हणून नकारात्मकता, विचार, लोक किंवा परिस्थिती तुम्हाला नियंत्रित करू शकतात. त्यांना स्वीकारण्याऐवजी तुम्ही सकारात्मकतेला धरले तर शक्तिशाली बनता. राम आणि शिवाजी महाराजांनी दाखवले की दूर राहिल्याने मन, धैर्य आणि यश टिकते. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आव्हानांवर लक्ष ठेवा. नकारात्मकतेपासून दूर राहा, नाहीतर तीच तुम्हाला नियंत्रित करेल. पॉझिटिव्हिटीने तुम्ही त्यांच्या मनाची आणि शक्तीची खरी ताकद जागृत करा.